आप देख रहे खबर प्लस 100 आज की खास खबर। भिवंडी ग्रामीण क्षेत्र में विकास कार्यों को गति देने के उद्देश्य से एक महत्वपूर्ण कार्यक्रम का आयोजन किया गया था। माननीय विधायक श्री शांताराम मोरे की निधि और आशीर्वाद से वार्ड क्रमांक 2 में छत्रपति शिवाजी महाराज स्टेडियम में नए पेवर ब्लॉक की स्थापना की जाएगी। इसके अलावा वार्ड क्रमांक 4 में देवराज पार्क से पद्मावती भंडारी भंडार तक कंक्रीटिंग का कार्य भी किया जाएगा। इस कार्यक्रम के मुख्य अतिथि माननीय विधायक श्री शांताराम मोरे। इस अवसर पर ग्राम विकास अधिकारी श्री मनीष महाजन, ग्राम पंचायत कोनगांव की सरपंच श्रीमती रेखा सदाशिव पाटिल, उप सरपंच श्रीमती रेखा नीलेश मुकादम और शिवसेना उप तालुका प्रमुख श्री विवेक नामदेव मात्रे भी उपस्थित थे। यह कार्यक्रम क्षेत्र के विकास में एक महत्वपूर्ण कदम साबित होगा और स्थानीय नागरिकों को बेहतर आधारभूत सुविधाएं प्रदान करेगा। ब्यूरो रिपोर्ट शाबान शेख। छत्रपती शिवाजी महाराज क्रीडांगण कोनगाव या ठिकाणी आपण पेवर ब्लॉक आणि अजून एका ठिकाणी रस्ता काँक्रिटीकरण 10 लाख आणि इथे 10 लाख असं आपण या ठिकाणी निधी दिलेला आहे। अजून बरंच काही कोनगावसाठी करायचं आहे। म्हणजे आता पाणी योजनेचं परवा दिवशी मीटिंग जेव्हा मंत्रालयामध्ये झाली तेव्हा कोनगावसाठी सेपरेट टॅपिंग लाईन स्टेमच्या माध्यमातून त्या ठिकाणी द्यायची आणि त्याच्यामध्ये हे जे दुसरे गाव आहेत 4 गावांसाठी आणि MIDCसाठी ती वेगळी सेपरेट लाईन द्यायची असं ते त्या दिवशी मंत्रालयामध्ये गुलाबराव पाटलांच्या इकडे बसून त्या मीटिंगमध्ये फायनल झालं। आपल्या ब्रिजच्या इथे एक गणपती विसर्जनाचा घाट आहे, तोही एकदम सुसज्ज असा आपण मागच्या वेळेला त्या ठिकाणी आपल्या काय ते नाही ते आपले बिहारी लोकांचा कार्यक्रम होता, छठपूजेचा कार्यक्रम होता। त्या दिवशी आम्ही तिथे गेलो आणि बघितल्याच्या नंतर आमच्या लक्षात आलं की खूप सुंदर त्या ठिकाणी गणपती विसर्जनाचा घाट त्या ठिकाणी होऊ शकतो आणि तेव्हाच आम्ही ठरवलं की त्या ठिकाणी एक सुसज्ज असा गणपती घाट त्या ठिकाणी बनवायचा आणि अजून बरीचशी कामं आहेत कोनगावामध्ये तेही आपल्याला करायचे आहेत। आताच कोणतरी बोललं की 10 कोटी 5 वर्षात द्यायचे, मी बोललो त्याच्यापेक्षा जास्ती देऊ म्हणजे कोनगावासाठी करण्यासाठी खूप आहे, त्याच्यामुळं जास्तीत जास्त निधीचा आपण कोनगावमध्ये देण्याचा प्रयत्न करू। सर्व सरपंच सदस्य खूप मेहनतीने मला जेव्हा ह्या इलेक्शनला जेव्हा मला तिसऱ्यांदा निवडून आणण्यासाठी यांचा खूप मोठा सिंहाचा वाटा आहे, त्याच्यामुळं जास्तीत जास्त निधी कोनगावसाठी देणं हे माझं आद्य कर्तव्य मी समजतो आणि येत्या 5 वर्षामध्ये कोनगावमध्ये कुठला रस्ता करण्याचा राहील म्हणजे सर्वच लोक सांगतील की 5 वर्षामध्ये आम्हाला कोनगावामध्ये कायापालट करून दाखवला आणि खूप चांगल्या प्रकारे ही सर्व मंडळी सरपंच असतील सदस्य असतील खूप चांगलं या ठिकाणी मेहनत करत आहेत। त्याच्याबद्दल त्यांनाही मी मनापासून धन्यवाद देतो की खूप चांगलं काम करा, पुढच्या वेळेला जास्त आपल्याला संघर्ष करायला लागणार नाही, त्याच्यामुळं आपल्या सर्वांच्याकडून हीच अपेक्षा करतो आणि थांबतो। जय महाराष्ट्र। जय शिवराय। आज या ठिकाणी कोनगावमध्ये 2 ठिकाणी उद्घाटन होत आहे, एक पेवर ब्लॉक बसवणे आणि एक रस्त्याचं काँक्रिटीकरण। हे उद्घाटन होत असताना हा निधी सन्माननीय आमचे आमदार हॅट्रिक आमदार शांतारामजी मोरे साहेबांनी उपलब्ध करून दिला आणि कुठलाही निधी आमदारांनी दिला तरी त्याचा प्रपोकंटा, त्याचा पाठपुरावा आणि त्याची प्रशासकीय आणि शासकीय एक प्रक्रिया असते, ती प्रक्रिया काम पूर्ण करून ते काम ठेकेदार पद्धतीने ठेकेदाराला देऊन आणि ते पूर्ण करून घेऊन त्याचं अनावरण पुन्हा एकदा करायचं असतं आणि ह्या कार्यामध्ये विवेक भाऊंनी सहभाग घेतला। समस्त सरपंच असतील ग्रामस्थांनी त्यांना सहयोग दिला, कारण ग्रामपंचायतचं लेटर घेण्यापासून अनेक त्याच्यामध्ये शासकीय तांत्रिक गोष्टी असतात त्या कराव्या लागतात। उद्घाटन केलं, काम पूर्ण केलं, याच्यामध्ये अनेकांचा सहभाग असतो। मोरे साहेबांनी पूर्वी काम केलं नाही असं जे प्रचार करतात ते खोटा प्रचार आहे, कारण मोरे साहेबांनी कामं केली पण ती पडद्यामागून केली, कारण आमचा आमदार इतका सामान्य आहे की त्यांना कधी हातात साधा आहे की त्यांना कधी हातात खुळखुळा घेऊन मी जत्रेत आलो वाजवलं नाही। बाकी लोकांनी नारळ फोडले असतील, बॅनर लावले असतील, आमचे आमदारच साधे होते आणि 2 वेळा त्यांच्या आता लक्षात आलं का जनतेची मागणी अशी आहे का दिखाव्याचं काम थोडं
प्रत्यक्ष कामाप्रमाणे दिखाव्याचंही काम करावं लागेल. कारण मला वाटतं पूर्वी लाख रुपयाचं काम व्हायचं आणि 2 लाखाचे बॅनर लागायचे, 4 लाखाच्या बातम्या बनायच्या. 2000 कोटीचा निधी सन्माननीय आमदार साहेबांनी या भिवंडी ग्रामीण विधानसभेत दिलेला आहे, आणलेला आहे. त्यासाठी आमच्याकडे तो लेखी पुरावा आहे. फक्त आज ते लोकांना पटवून देणं आम्हाला इलेक्शनच्या आधी थोडं भारी पडलं. कारण लोकांना कसं आहे, आज दिसेल तेवढंच दिसतं, एकदा दिवस निघून गेला का लोक विसरून जातात. म्हणून आता या जे विवेक भाऊ तुम्ही जे कोणगाववाल्यांनी आयोजन केलं मॅडम, का आता हे सोशल मीडियाचा जमाना आहे आणि आमदार बघा, कुठलाही आमदार निवडून आला, नेता निवडून आला का मग आपल्याला चक्रा माराव्या लागतात. पण आत्ताच आमदार साहेब आले तर कुठून आले तर धामणगावला एक साधा कार्यक्रम होता सप्त्याचा. म्हणजे सप्त्यामध्ये सुद्धा हजेरी लावणारा आमदार आपल्याकडे आहे. आम्ही प्रचाराच्या वेळेस सांगितलं होतं की सर्वसामान्य आमदार म्हणजे बोलवल्यानंतर तिथे पोचणारच, अशा प्रकारचे आमदार आपल्याला लाभलेले आहेत. आत्ताच सांगितलं की कोणगाव या भौगोलिक दृष्टीने छोटा असला तरी लोकसंख्येच्या दृष्टीने खूप मोठा आहे आणि या गावाला पाण्याची समस्या खूप भेडसावत होती. आज भिवंडी भागातून कुठलाही प्रश्न मंत्रालयात नेणं हे मला वाटलं मागच्या पिढीला जर तुम्ही विचारलं तर आपले प्रश्न कधी तालुक्याच्या वर गेलेले नाहीत. पण आज सन्माननीय आमदार साहेब असताना आपले प्रश्न मंत्रालयापर्यंत जायला लागले. म्हणजे आपल्याला महाराष्ट्र शासनाकडून काही निधी किंवा काही योजना त्या मिळायला लागल्या. आणि स्टेममधून पाणी आणणं म्हणजे फार मोठी धडपड असते. याच्यामागे मॅडम आपला एक फार मोठा पाठपुरावा असेल आणि एका दिवसात झालेलं काम नसेल. आमदार साहेबांनी ते आता मीटिंग घडवून आणली आणि पाण्याचा प्रश्न फार मोठा सोडवला. हा प्रश्न खरं तर पुढच्या येणाऱ्या 10 पिढ्यांसाठी आहे. जेव्हा तुम्हाला ते पाणी दिलं जाईल तेव्हा ते आपण हा रस्ता किंवा एखादं छोटं काम करतो, गाडी घेतो, ती आपली 5-10 वर्षासाठी असते. पण पाण्याचा जो प्रश्न सोडवला जाईल हा येणाऱ्या 5-10 पिढ्यांसाठी असेल. आणि साहेब मी तुमचे त्याबद्दल अभिनंदन पण करेन. कोणगावच्या ग्रामस्थांना विनंती करेन की आमदार आमच्या जरी पक्षाचे असले तरी सर्वांनी एकत्र राहा. सन्माननीय आमदार जे निवडून आलेत ते सर्वांचे आहेत आणि तुमच्या कोणगावासाठी 10 कोटीच्या वरती जास्तीत जास्त निधी कसा देता येईल आणि काम करता येईल अशी ग्वाही शिवसेना सचिव म्हणून आमदार साहेबांच्या वतीने देतो आणि थांबतो. धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र. आजचा हा भूमिपूजनाचा कार्यक्रम विवेक म्हात्रेंनी खूप परिश्रम करून तो आजचा प्रोग्राम अंमलात आणला आणि त्याच्यासाठी आमदार साहेब पण आपल्या शब्दाला मान देऊन इथं हे केले. आणि त्यांनी जी आज निधी द्यायला सुरुवात केली, मी तर सांगतो 5 वर्ष अगोदर साहेबांचं नाव सगळ्या लोकांनी खराब केलं होतं की साहेब कुठंच 1 रुपयाचं काम करत नाही, कुठं काय करत नाही, बघत नाही, येत नाही. परंतु साहेबांनी जर अशी कामं केली आज स्टार्ट केले. मी सांगत नाही की माझ्याच गावाला निधी द्या, अख्खी गावं खूप गावं पडल्यात. साहेबांनी जर तन मन धनाने कामं केली तर साहेबाला कोणी हलवू शकत नाही. कारण मला आत्ताच वाटत होती शंका की साहेब यावेळेस तिसऱ्यांदा येणार नाही, परंतु ते सगळं घडून आलं आणि साहेबांनी हे केलं. आणि आत्ता साहेबांना मला असं सांगायचं आहे की साहेबांना कुठंच हे केलं नाही पाहिजे. कारण साहेबांनी सतत कामाच्या मागे राहायला पाहिजे, एखादा कार्यकर्ता बनवला पाहिजे. आता इथे काय झाले माहीत आहे का, आज ते 100-50 कार्यकर्ते भेटतात, त्याच्यामुळं कोणी संघटना वाढवायला जात नाही. तर प्लीज तुम्हाला माझी विनंती आहे की संघटना बांधली पाहिजे, लोक जमवली पाहिजे आणि लोक तुमच्याबरोबर असली पाहिजे. आमच्यासारखी माणसं बी आम्ही कुठल्याही पक्षामध्ये असलो, आम्हाला प्रकाश पाटील चांगला आहे, आपला खासदार साहेब चांगले आहेत, तर आम्ही खासदार साहेबाला हे करू. कारण आम्हाला माहीत आहे कोण चांगला ना कोण वाईट. म्हणून सांगतो जो पाण्याचा प्रश्न महत्त्वाचा इथला ज्वलंत उदाहरण असं आहे की पाणी प्रश्न इथं खूप राजकारण चालतं. काम करतं कोण ना श्रेय घेतं कोण. माझं सांगण्याचा मतलब ज्याने काम केलं त्याला श्रेय मिळाला पाहिजे. आणि आजचा जो प्रोग्राम खूप छान झाला आणि तुम्ही जी वेळात वेळ काढली त्याबद्दल तुम्हाला मी धन्यवाद देतो. याच्या पुढे शुभेच्छाही देतो. चांगली कामं करा. तुम्हाला कोणी